विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी या पुस्तकातील भाग 2 पाठ क्रमांक 5 व्यायामाचे महत्त्व। ही एक कविता आहे। कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। यांचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर। तर सुरुवातीला बघूया यांचा जीवन परिचय। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नाव तुम्हा आम्हा सर्वांचं परिचित आहे, तुम्हालाही माहितीच असेल, सगळ्यांना माहिती आहे। आणि यांचं नाव होतं माणिक बंडोजी ठाकूर। यांचा जन्म 1909 आणि मृत्यू 1968। संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले। तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल काय सांगायचं, तर हे काय होते, एक संत कवी होते, समाजसुधारक होते। त्या काळामध्ये त्यांचा जो कालखंड होता तो त्या कालखंडामध्ये लोक अंधश्रद्धेने ग्रासलेले होते। जातीभेद, धर्मभेद यासारख्या सगळ्या समाजविघातक गोष्टी त्यावेळेस व्हायच्या। तर या सर्व गोष्टींना त्यांनी काय केला, विरोध केला। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली। या कार्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। त्यांची अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो। आणि ग्रामगीता याबद्दल तर तुम्ही अवश्य ऐकलं असेल। हा त्यांचा जो ग्रंथ आहे हा गावागावातून, खेड्यापाड्यांमधून लोक काय करतात, आदराने वाचतात। आता कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे या ते बघू। तर मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत रचनेतून कवीने स्पष्ट केलेले आहे। सगळ्यांना माहीत आहे की आजकाल व्यायामाचं किती महत्त्व आहे। आणि सुरुवातीला सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी व्यायामाचे महत्त्व काय आहे हे आपल्याला या कवितेमधून त्यांनी स्पष्ट केलं आहे, सांगितलं आहे। तर आता कविता वाचूया आपण, लक्षपूर्वक ऐका आणि कवितेचा अर्थ समजून घेऊया। बघा, व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र। आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी। व्यायामाविण सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन। व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची। व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी। रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण। व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू। व्यायाम हिना पित्त कफवायू, जर्जर करीती अत्यंत। व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती। व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची। तर व्यायामाचं जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या कवितेमध्ये तर सांगितलेलं आहेच, परंतु व्यायामाचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि माहिती असायलाच पाहिजे। कारण व्यायामाशिवाय आपलं शरीर सुदृढ राहू शकत नाही। त्यामुळे थोडा ना थोडा तरी व्यायाम आपण रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला पाहिजे। आणि तो व्यायाम कुठल्याही प्रकारचा असो, मग कुणी आजकाल जिममध्ये जातात व्यायाम करण्यासाठी, कुणी स्विमिंग करतात, सायकलिंग करतात, आपण कुणी सकाळी उठून फिरायला जातं, तर कुणी असेच पायी चालतात। जे लोक कष्ट करतात शेतामध्ये वगैरे त्यांचा दिवसभर तसाच व्यायाम होतो। जे खूप काम करतात त्यांचा तसाच व्यायाम होतो। पण ज्यांचं बैठं काम आहे, जे बसून दिवसभर राहतात, त्यांना तरी व्यायामाची अत्यंत आवश्यकता आहे। आणि या व्यायामाचं काय महत्त्व आहे ते आता आपण कवितेमध्ये बघूया। व्यायाम, पहिल्या कडव्याचा अर्थ बघा आता। व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र। व्यायाम काय आहे, आपला एक आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपला काय एक मित्र आहे। कवी म्हणतात की व्यायाम काय आहे, आपला आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपला मित्राप्रमाणे आहे। हे आपण काय करावे, एक सूत्र बनवून टाकावे जीवनाचं। म्हणजे त्या सूत्रामध्ये आपण चाकोरीबद्ध असलं पाहिजे आणि हे सूत्र आपल्या जीवनामध्ये आपण रोज अवलंबिलं पाहिजे।
की आपण काय केलं पाहिजे, आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी, चांगलं ठेवण्यासाठी रोज काय केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. आणि आळसाला आपण काय म्हटलं पाहिजे, काय मानलं पाहिजे, वैरी. वैरी म्हणजे दुश्मन. आळस आपला काय असला पाहिजे, दुश्मन असला पाहिजे. आणि सर्वतोपरी म्हणजे सगळीकडे आपण आळस काय केला पाहिजे, दूर केला पाहिजे आपल्या जीवनामधून आणि व्यायामाला महत्त्व दिलं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामासारखा आरोग्य देणारा दुसरा मित्र जगामध्ये नाही आहे. आणि आळस जो माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, हा शत्रू आपण काय केला पाहिजे, दूर केला पाहिजे. आणि हे सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे आणि व्यायाम करायलाच पाहिजे. त्यानंतर बघा आता दुसरं कडवं, व्यायामाविण सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन अन्नपचन सहजची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामाशिवाय आपल्या जीवनाला दुसरा पर्याय नाही. आणि व्यायामाविण सात्विक भोजन, आपण काय करतो, आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी, आपली तब्येत चांगली राहण्यासाठी आपण काय करतो, सात्विक भोजन घेतो. म्हणजे चांगलं अन्न खातो, जे आपल्या शरीराला चांगलं आहे, ज्यामुळे आपल्याला कोणते विकार होणार नाही, आपली तब्येत चांगली राहील. जसं आता फळं खाणे, सॅलड खाणे, कच्चे कडधान्य खाणे, हे काय म्हणतो आपण, आपल्या शरीरासाठी चांगलं मानतो आणि आपण सात्विक भोजन घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्याप्रमाणे आपल्या शरीराला सात्विक भोजनाची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे सोबतच कशाची आवश्यकता आहे, थोडा तरी व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि आपण कितीही चांगलं सात्विक भोजन घेतलं पण जर व्यायाम नसेल तर काय आहे, तेही मारी विकारी होऊन. आणि मग आपण कितीही चांगलं भोजन घेऊ पण जर आपण व्यायाम केला नाही तर विकारी होऊन, म्हणजे आपण काय होऊ, आजारी होऊ. आणि काही फायदा त्या भोजनाचा, चांगल्या भोजनाचा होणार नाही. सोबतच काय करायला पाहिजे, सात्विक भोजनासोबतच आपण व्यायाम करायला पाहिजे. व्यायामे होय अग्निदीपन. अग्निदीपन म्हणजे काय होईल आता, तर आपल्या पोटामध्ये काय असतो, अग्नी असतो. आणि दीपन म्हणजे पेटणे. आपल्या पोटातील अग्नी काय होतो, व्यायामाने चांगला पेटून आपल्या अन्नाचे पचन होते. आपल्या पोटामधला जो अग्नी असतो त्याला ऊर्जा मिळण्यासाठी, तो पेटण्यासाठी म्हणजे अशी आग नाही लागत आपल्या पोटामध्ये, तर त्याचं काय होतं, ऊर्जा मिळते व्यायामाने. आणि त्या अन्नाचं काय होतं, पचन होतं आपण खाल्लेल्या व्यायामाने. अन्न पचन सहजची. आणि मग आपण खाल्लेलं अन्न आपल्याला सहजपणे पचतं. म्हणून भोजन तर सात्विक हवेच, पण त्याच्यासोबतच आपण काय करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे. आणि जर तसं नसेल तर आपल्या जीवनाला, आपल्या शरीराला काय होईल, ते मारक ठरेल आणि आपल्या अन्नाचं सहजासहजी पचन होणार नाही. व्यायामे तिसरं कडवं पहा, व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. आता पहा, व्यायामे जडत्व जाई दुरी. जडत्व म्हणजे आपण, आपलं शरीर पार जड बनून जातं, स्थूलपणा येतो आपल्यामध्ये. जडत्व म्हणजे लठ्ठपणा येतो. एखाद्या व्यक्तीकडून अजिबात काही कामं नाही होत, जड झालं म्हणतात ते शरीर. तर व्यायाम नाही केला तर काय होतं, जडपणा येतो, स्थूलपणा येतो. आणि व्यायाम केल्याने सतत जर आपण व्यायाम करत राहिलं, सकाळी उठलं, व्यायाम केलं, फिरायला गेलं, तर आपल्या अंगामध्ये काय राहते, तरतरी राहते. तरतरी म्हणजे चपळता, पटकनच आपण काही काम करू शकतो, जडपणा वाटत नाही. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी. आणि आपल्या शरीरामधली जे रक्ताभिसरणाची क्रिया असते ते काय असते, आपल्या शरीरामधली व्यायामाने चांगली राहते, सुरळीत राहते. आणि आपल्या अंगामध्ये तरतरी निर्माण होते. व्यायामामुळे काय होते, शरीरातील जडत्व तर दूर होतेच, पण अंगामध्ये चपळपणा येतो, तरतरी राहते, रक्ताभिसरण चांगलं होते आणि शरीरामध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण होते, नवीन ऊर्जा निर्माण होते. आणि आपण काय नेहमी कसं असतो, सदैव प्रफुल्लित, आनंदी असतो. आणि आपला दिवस पण त्यामुळे चांगला जातो. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीना पित्त कफवायू, जर्जर करीती अत्यंत. बघा आता व्यायामाने काय होतात, आपले स्नायू सशक्त होतात, आपल्या
आपले हाडं मजबूत होतात, आपली बॉडी सशक्त होते. व्यायामाने मनुष्य दीर्घायू म्हणजे आपल्याला दीर्घ आयुष्य लाभतं, तब्येत चांगली राहते आणि मनुष्य जास्ती वर्ष जगण्याला मदत होते, कारण तब्येत चांगली राहते. आणि व्यायामाविना पित्त कफ वायू, पित्त कफ आपल्या शरीरामध्ये याचं खूप महत्त्व असतं. पित्त कफ आणि वायू. आता पित्त म्हणजे काय, ही जी आपल्याला ॲसिडिटी वगैरे होते, ॲसिडिटी वाढते, काही पण दुखतं आपलं, तर हे हे कशामुळे होतं, पित्तामुळे. म्हणजे या ज्या 3 गोष्टी आहे या शरीरामध्ये असणं खूप आवश्यक असतं, परंतु त्यांचं प्रमाण कसं पाहिजे, संतुलित पाहिजे. आणि त्या जर वाढल्या तर काय होतं, आपली तब्येत खराब होते. पित्त वाढल्याने ॲसिडिटी वाढते. कफ म्हणजे कोल्ड, कफ वाढल्याने पण तब्येत खराब होते. वायू म्हणजे गॅस, कुठलंही दुखणं भरलं अंगामध्ये, गॅस वाढला तर काय होते, दुखणं भरतं, हाडं दुखतात, त्यालाच आपण वात झाला असं म्हणतो. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होते, आपली प्रकृती जर्जर होते म्हणजेच आपण त्रस्त होतो, आपली तब्येत खराब होते. तर म्हणून ह्या वात, पित्त, कफ या गोष्टी शरीरामध्ये संतुलित प्रमाणात असल्या पाहिजे, नाहीतर आपली तब्येत खराब झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामामुळे स्नायूंना बळकटी येते, आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते, आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होते. आणि आपल्या शरीरामध्ये जर आपण व्यायाम केला नाही तर वात, पित्त, कफ इत्यादी गोष्टी वाढू शकतात आणि त्यामुळे आपल्याला व्याधी होऊ शकते, आपण बिमार होऊ शकतो. आता बघा शेवटचं कडवं. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. आता प्रतिकारशक्ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपल्या शरीरामध्ये जे काही आपल्याला बिमाऱ्या होतात किंवा आपल्या शरीरामध्ये काही पण खराबी झाली तर आपलं शरीर काय करतं, त्या सगळ्या गोष्टींना प्रतिकार करतं, विरोध करतं. आणि ती विरोध करण्याची जी ताकद असते त्यालाच म्हणतात प्रतिकार शक्ती. आता व्यायाम वाढल्याने काय होते, आपली प्रतिकारक शक्ती वाढते, आपलं शरीर मजबूत होते. स्वावलंबनाची प्रवृत्ती, आपण स्वावलंबी बनतो. प्रवृत्ती म्हणजे स्वावलंबनाकडे वळण्याचा आपला कल असतो. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, आणि स्फूर्ती म्हणजे प्रेरक शक्ती, तरतरी येते आपल्या अंगामध्ये, स्फूर्ती वाढते. कशाची, तर कार्य करण्याची, करण्याची आपली जी काम करण्याची आपल्या शरीरामध्ये शक्ती वाढते, आपण स्वावलंबी बनतो आणि आपलं शरीर जे आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सज्ज होतं. व्यायामामुळे काय होते, आत्मविश्वास आपला वाढतो, शरीरामध्ये एक प्रकारे स्फूर्ती निर्माण होते आणि आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो, संपूर्ण आपलं आयुष्यच बदलून जातो. म्हणून व्यायाम करणं हे काय आहे, अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कळकळीने आपल्याला सांगितलं आहे की व्यायाम काय आहे, आपण केला पाहिजे आणि आपलं शरीर आपण सुदृढ केलं पाहिजे. तर अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी व्यायामाचं महत्त्व या कवितेमध्ये आपल्याला पटवून दिलेलं आहे आणि ते आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबिलं पाहिजे. ते सूत्र जे आहे व्यायामाचं ते आपण आपल्या जीवनामध्ये आपण पण व्यायाम चालू केला पाहिजे, अशी कळकळीने आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगत आहे. धन्यवाद.